मंत्री योगेश कदम आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. योगेशजी, साधारणतः अशोक खरात प्रकरणी अनेक प्रश्न समोर येताना पाहायला मिळत आहे आणि अशा काळामध्ये 2018 साली एकंदरीत पाहायला गेलं तर फडणवीस सरकार होतं आणि त्या काळामध्ये पर्यटन मंत्री जयकुमार रावत यांच्या काळामध्ये 1.5 कोटींचा तरतूद ही ईशान्येश्वर मंदिर नाशिकातील त्याला मंजूर आहे. नाही बघा, मला वाटतं पर्यटन क्षेत्र म्हणून किंवा त्या ठिकाणी दर्शनाकरता जे भाविक येतात त्यांचा विचार करून हा निधी मंजूर केलेला असतो. मागणी कोणी केली त्याची मला कल्पना नाही आहे, परंतु त्याला ह्या थेट या प्रकरणाशी जोडणं करायचं चुकीचं राहील. त्यावेळेस एखादी जेव्हा मागणी मंत्र्यांकडे जेव्हा येते किंवा लोकप्रतिनिधींकडे येते त्यावेळेला तिथला असलेला जो काही जे काही भाविक आहेत त्यांचा विचार करून तिथला आपण विकास करत असतो. म्हणून वाटतं त्या दृष्टीने तो निधी मंजूर केलेला असावा. कुठेतरी सरकार याला पाठीशी घालते का? कारण जरी अटक झाली असली तरी कुठेतरी मेहरबानी त्याच्यावरती होते. अजिबात नाही. सरकार कुठल्याही बाबतीमध्ये अशा अशा व्यक्तीला पाठीशी घालणार नाही. किंबहुना त्याला जबर शिक्षा होईल ह्या दृष्टीने जे काही पावलं उचलायची आहेत, जी काही चौकशी ज्या दिशेने करायची ते आम्ही करू. राज्यप्रवृत्ती म्हणून काय कशा प्रकारे याकडे लक्ष देतात या प्रकरणामध्ये? कारण अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढताना पाहतो. नाही, मुळात ह्या सगळ्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देखील स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात देखील याची घोषणा केली आहे की अशा व्यक्तीला कुठेही पाठीशी घातलं जाणार नाही. त्याच्यावरती जी कडक कारवाई करायची 100% होणार. महिलांच्या सुरक्षेबाबत तुम्ही आता काही निर्णय घेणार आहात? अधिवेशन संपत आले शेवट. ऑलरेडी आपण महिलांच्या सुरक्षिततेकरिता आपण विशेष अभियान राबवतो. आपल्या पोलीस विभागामध्ये आता देखील आपण पाहिलं असेल की सर्वात मोठी महिलांची पोलीस विभागामधली भरती ही आम्हीच केलेली आहे आणि ह्यासोबतच महिलांचे जे काही म्हणजे महिलांच्या सुरक्षेकरिता आपण ज्या उपाययोजना करतो त्यासाठी जो काही फंड लागतो, निधी लागतो, त्याची देखील आम्ही तरतूद मोठ्या प्रमाणात आम्ही करतोय. 100% महिलांची सुरक्षितता आमच्यासाठी प्रायोरिटी आहे. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.